नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. पालघर जवळच्या एका छोट्याशा गावात सानिका आणि तिचा नवरा अविनाश राहत होते. त्यांना 2 मुलं होती, रोहन आणि रिया. घर साससुंद होतं, पण स्वच्छ. सानिकाच्या मेहनतीमुळे नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसायचं. दररोज पहाटे 5 वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा. सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, डब्बा, घराची साफसफाई, कपडे धुतणे, बाजारहाट, मुलांचा अभ्यास सगळं ती एकटीच सांभाळायची. घरातील प्रत्येकाला तिची कामाची सवय झाली होती, पण तिच्या कष्टाची किंमत कोणी जाणवत नव्हतं. एका दिवशी रियाने विचारलं, "आई, तू दिवसभर एवढं काम करतेस, तुला थकवा येत नाही का?" सानिका हसली. आईला थकवा आला तरी चालतो ग बाळा, पण घरच्यांना त्रास होता कामा नये. रिया शांत झाली, पण तिच्या मनात प्रश्न राहिला. त्या रात्री सानिका झोपली तेव्हा तिचे हात दुखत होते, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच उत्साहाने ती कामाला लागली. तिला वाटत होतं की कुटुंब आनंदी असेल तर तिचे आयुष्य सार्थक आहे. काही दिवसांनी अविनाशच्या ऑफिसमधला मित्र घरी आला. घरात आल्यावर त्याने सानिकाने बनवलेल्या जेवणाचं खूप कौतुक केलं. "वहिनी, इतकं छान जेवण मी अनेक दिवसांनी खाल्लं." सानिका फक्त हसली. मित्र निघून गेल्यावर अविनाश सोफ्यावर बसला. तो दिवसभराच्या कामाने थकलेला होता. तेवढ्यात त्याने सहज विचारलं, "सानिका, तू रोज हे सगळं करतेस का?" सानिकाने मान हलवली. "हो." अविनाश पुन्हा म्हणाला, "आणि आम्ही कधी विचारलं नाही." त्या क्षणी घरात शांतता पसरली. पहिल्यांदाच कुणीतरी तिच्या कामाची दखल घेतली होती. सानिकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही बोलली नाही, पण त्या रात्री अविनाशला झोप लागली नाही. त्याला जाणवले की तो वर्षानुवर्षे पत्नीच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिकाने एक निर्णय घेतला. ती घरचं काम करणार होती, पण स्वतःसाठीही वेळ काढणार होती. तिला लहानपणापासूनच शिवणकामाची आवड होती. तिने गावातील प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवलं. सुरुवातीला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अविनाश म्हणाला, "या वर्गात आता कशाला?" सानिका शांतपणे म्हणाली, "संपूर्ण आयुष्य मी तुमच्यासाठी दिलं. आता दिवसातून 2 दिवस किंवा 2 तास स्वतःसाठी जगायचे आहेत." हे ऐकून अविनाश गप्प झाला. मुलांनी तिची साथ दिली. काही महिन्यात सानिका उत्तम शिवणकाम करू लागली. शेजारच्या महिला तिच्याकडे कपडे शिवायला देऊ लागल्या. हळूहळू तिची ओळख गावभर होऊ लागली. पहिल्यांदा तिने स्वतःच्या कमाईचे पैसे हातात घेतले. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. 1 वर्ष उलटलं. सानिकाचं छोटंसं शिवणकाम केंद्र सुरू झालं. तिने गावातील 5 महिलांना काम दिलं. पूर्वी जी स्त्री फक्त घरापुरती ओळखली जायची, ती आता अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली होती. एका कार्यक्रमात तिला सन्मानित करण्यात आलं. मंचावरून बोलवताना ती म्हणाली, "मी मोठं काही केलं नाही, फक्त स्वतःची किंमत ओळखली." सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणू लागले. पहिल्या रांगेत बसलेला अविनाश अभिमानाने तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि अभिमानही होता. त्याला जाणवलं की खरं घर सांभाळणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. काही दिवसांनी सानिकाचा वाढदिवस आला. सकाळी उठल्यावर तिला घर सजलेलं दिसलं. अविनाश, रोहन आणि रिया तिची वाट पाहत होते. टेबलवर एक सुंदर फलक ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं की आमच्या घरची खरी आधारस्तंभ सानिका.
सानिकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. अविनाश तिच्याजवळ आला. आजपर्यंत तू आमच्यासाठी खूप काही केलंस, पण आम्ही तुझे आभार कधीच मानलेलं नाही. आज आम्ही तुझा सन्मान करतो. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण यावेळी ती दुःखाची नव्हती. ती प्रेमाची, आदराची आणि कृतज्ञतेची होती. सानिका हसली. तिला समजलं होतं की प्रत्येक गृहिणीची खरी ताकद तिच्या त्यागात नसते, तर स्वतःची किंमत ओळखण्यात असते. या कथेतून आपल्याला असा संदेश मिळतो की घर चालवणाऱ्या प्रत्येक गृहिणीचा आदर करा. तिचे काम दिसत नसले तरी तिच्या कष्टावरचं संपूर्ण कुटुंब उभं असतं. एका छोट्याशा धन्यवाद तिचे आयुष्य बदलू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.